वेलकम टू होम ट्युटोरियल स्टडी। आज आपण शिकणार आहोत एक असं ग्रामर जे की आपल्याला एग्जाम मध्ये सुद्धा विचारलं जातं आणि इंग्लिश बोलता यायसाठी सुद्धा त्याचा खूप वापर केला जातो। हे ग्रामर जर तुम्ही शिकलं तर तुम्हाला इंग्लिश खूप सोपी वाटायला लागते। ज्यांना इंग्लिश खूप कठीण वाटते त्यांना सुद्धा ही इंग्लिश खूप सोपी वाटायला लागते जर हे ग्रामर तुम्ही शिकलं तर। ते ग्रामर आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस। तर आपल्याला सर्वात पहिले समजावं लागेल की ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस काय असते। बस तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला सगळं यायला लागेल। तर ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो त्याला ऍक्टिव्ह वॉइस म्हणतात। आता हे क्रियापद कोणतं राहतं जे की आपण टेन्सच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो। आता समजा आपण टेन्सच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो, याच्या आधी एक टेन्सचा व्हिडिओ अपलोड झाला होता ज्याच्यात की प्रेझेंट टेन्स आपण पूर्ण केला होता आणि जशा त्याच्या टाइप्स होत्या प्रेझेंट टेन्सच्या तशाच बाकीच्यांच्या सुद्धा आहे, म्हणून आपण ते घेतलं नाही। तर आधी आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस घेतोय। तर बघा फ्रेंड्स, त्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो, तरी मी एकदा क्लिअर करून देतो। आपण शिकलेले असलो तरी यस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट हे काय राहतं ओ। यस म्हणजे काय तर सब्जेक्ट, लक्षात राहील, नक्कीच लक्षात राहील। आणि व्ही म्हणजे काय मित्रा तर वर्ब आणि ओ चा अर्थ होतो ऑब्जेक्ट। आता सब्जेक्ट म्हणजे काय मित्रा तर सब्जेक्टला मराठीतून म्हणतात कर्ता आणि वर्बला मराठीतून म्हणतात क्रियापद। ओके, सगळ्यांनी वहीवर लिहून घ्यायचंय। बघा नंतर ऑब्जेक्टचा अर्थ काय असतो तर कर्म। आता कर्ता म्हणजे काय तर जो क्रिया करणारा असतो त्याला काय म्हणतात कर्ता। म्हणजेच समजा कोणतंही काम जर होत असेल तर ते काम तेच होऊन जाणार आहे का तर नाही होणार। समजा मी क्रिकेट खेळत आहे तर खेळणारा कोण आहे मी आहे, तर ती क्रिया करणारा झाला मी, म्हणजे कर्ता कोण झाला तर मी कर्ता झाला। नंतर वर्ब म्हणजे क्रिया, क्रिया म्हणजे कशी खेळण्याची, हसण्याची, अशा प्रकारच्या ज्या क्रिया असतात त्यांना म्हणतात क्रिया। जसं की मी क्रिकेट खेळतो हे जे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यात खेळतो, खेळणे ही काय एक क्रिया आहे। ओके, आणि नंतर आहे ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजे काय राहतं मित्रा कर्म। समजा हे एक्झाम्पल घेतलं होतं आपण, मी क्रिकेट खेळतो। तर आता खेळतो मी कोण आहे कर्ता आहे म्हणून हा झाला सब्जेक्ट। आणि नंतर समजा याला इंग्लिश मध्ये घेतलं आय, मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आणि खेळतोला इंग्लिश मधून म्हणलं प्ले आणि नंतर उरलं क्रिकेट त्याला इथे घेतलं आय प्ले क्रिकेट। ओके, एवढं झालं मित्रा। तर आय कोण असेल आता तर सब्जेक्ट प्लस प्ले। प्ले म्हणजे काय खेळणे, खेळणे ही काय एक क्रिया आहे म्हणून वर्ब। नंतर क्रिकेट जी क्रिया चालू आहे त्याचं हे नाव आहे म्हणून हे असेल ऑब्जेक्ट। ओके, एवढं क्लिअर झालं? बिलकुल झालं। तर आता पुढे बघूयात। म्हणजेच आता हे तर आपलं क्लिअर झालं आणि मी टेन्सच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर केलेलं आहे। आणि जर हे तुम्हाला समजलं नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या टेन्सचा, नाही तर हाच परत बघा। ओके, हे जे शिकवलं मी ते एकदा व्हिडिओ मागे घेऊन परत बघा। तर आता आपण पुढे बघूयात। सर्वात पहिले आपण समजूयात ऍक्टिव्ह वॉइस। ओके, आता ऍक्टिव्ह वॉइस कशाला म्हणतात हे सांगितलं होतं मित्रा मी तुम्हाला, बरोबर। तर कशाला म्हणतात ज्या वाक्यात कर्ता स्वतः क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करतो त्याला ऍक्टिव्ह वॉइस म्हणतात। एवढ्या चांगल्या प्रकारे आपल्याला समजावं नाही लागणार, कारण की आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ ना तेव्हा ऍक्टिव्ह वॉइसची पॅसिव्ह वॉइस करायची राहते। आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, पॅसिव्ह वॉइस म्हणजे जर कर्त्यापेक्षा क्रिया महत्वाची असेल तर त्या वाक्याला पॅसिव्ह वॉइस म्हणतात।
तर आता सर्वात पहिली टाइप्स कोणती राहते प्रेझेंट मध्ये? इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स. ते समजण्याआधीच समजा हा एक चार्ट घेतला ऍक्टिव्ह व्हॉइसचा आणि पॅसिव्ह व्हॉइसचा. समजा आय, वी, यू, ही, सी, इट. अजून काय राहतं मित्रा? दे. थोडसा वरती करून घेऊ आपण त्याला. बघा आता हे काय शिकवतोय, हे काय सांगतोय, मुलं थोडी राहिले लहान. तर बघा मित्रांनो, आता हे का सांगतोय बघा, कारण की हे तर तुम्ही शिकलेलेच आहे. आय, वी, यू, ही, सी, इट, दे. आता तुम्ही म्हणाल बच्चे थोडी है हम जो ये पढ़ा रहे हो हमें. तर बघा फ्रेंड्स, मी का तुम्हाला हे सांगतोय, कारण की हे वेगळं आणि याचंच रूपांतर पॅसिव्ह मध्ये वेगळं. तर आयला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आय जो आहे त्याला आय म्हणतात, पण यालाच पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मी म्हणतात. ओके, लक्षात राहील? नक्कीच लक्षात राहील, का नाही राहणार? आणि जो वी आहे त्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अज म्हणतात आणि यू ला यू म्हणतात, दुसऱ्या यू ला पण यू म्हणतात. ओके, एवढं क्लिअर? नंतर मग हिला काय म्हणतात मित्रा? तर हिला हिम म्हणतात आणि सी ला हर. आणि मग इटला काय म्हणत असतील तर इटला इटच म्हणतात आणि देला देम. ओके, एवढं लिहून घ्याल? बिलकुल लिहाल. तर बघा मित्रांनो, नक्कीच एवढं लिहून घ्या. ओके, मी आता न सांगता तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट आहे ते सगळं लिहून घ्यायचंय, म्हणजे जे जे कामाचं असेल. तर बघा आता इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा वापर कसा होतो. इनडेफिनिट प्रेझेंट टेन्स, या चार्टूनच तुमचं क्लिअर झालं असेल. काय क्लिअर झालं असेल? आयला मी म्हणतात, म्हणजेच आता जेव्हा आपण सेंटेन्स लिहू आपण, तेव्हा सेंटेन्स मध्ये जर आय असला तर आयचा मी लिहू. म्हणजेच याच्याहून काय क्लिअर झालं? जे आपण बोलतोय, आय एम अ बॉय, आय प्ले क्रिकेट, आय एम अ डॉक्टर, हे सगळे काय ऍक्टिव्ह व्हॉइस आहे हे सगळे. आणि जर आपण त्यांना अशा प्रकारे लावून बोलतोय, मी, अज, अशा प्रकारे जर आपण त्यांना लावून बोलतोय तर हे पॅसिव्ह व्हॉइस असतील. ओके, एवढं क्लिअर झालं मित्रा? तर बघा याच्याहून एक्झाम्पल घेऊ. हे एक्झाम्पल कशाचे? इनडेफिनिट प्रेझेंट टेन्सची. समजा मी घेतलं मित्रा आय प्ले क्रिकेट, हे आपलं एक्झाम्पल आहे समजा. तर आता याच्यात काय चेक करायचंय रे? ऑब्जेक्ट चेक करायचंय. काय चेक करायचंय? ऑब्जेक्ट. सगळ्यांनी बिलकुल लक्ष द्यायचंय चांगल्या प्रकारे. आता ऑब्जेक्ट काय असतं? जे त्या क्रियेचं नाव. क्रिया इथं खेळण्याची चालू आहे, खेळणे हे त्या क्रियेचं नाव आहे. पण आता क्रिकेट हे काय? त्या खेळाचं नाव आहे. ओके, एवढं क्लिअर झालं? म्हणजेच अशाच प्रकारचं जे त्या क्रियेचं नाव असेल हे क्रिकेट, अशा प्रकारे इथे क्रिकेट आहे. समजा दुसरं काही असेल तर ते काय असेल मित्रा? ऑब्जेक्ट, जे की आपण पहिलेच शिकलो तो ह्याच एक्झाम्पलनी. तर आता याच्यात ऑब्जेक्ट कोणतं आहे? क्रिकेट आहे. म्हणून पॅसिव्ह मध्ये काय करायचंय? हा बनतोय आपला पॅसिव्ह मध्ये. हा होता आपला ऍक्टिव्ह आणि हा बनतोय आपला पॅसिव्ह मध्ये. तर पॅसिव्हला काय होईल मित्रा आता? तर सर्वात पहिले याच्यात ऑब्जेक्ट कोणतं सांगितलं मी तुम्हाला? तर क्रिकेट सांगितलं. म्हणून आपण कोणतं घेऊ आता इथे? क्रिकेट. नंतर काय करायचंय मित्रा? आता क्रिकेट. आता सर्वात पहिले काय केलं आपण? ऑब्जेक्ट पासून सुरुवात केली. ऑब्जेक्ट प्लस पुढे काय घेणार आहे? पुढे आपल्याला एम, इज, आर या तिघांपैकी एक वापरायचा आहे मित्रा. एम, इज, आर. काय वापरायचंय? एम किंवा इज किंवा आर प्लस क्रिकेट.
मग आपल्याला इथे काय वापरावं लागेल, जर क्रिकेट असेल तर आपण इज वापरतो. ओके, जर आय आलेला असेल तर आपण एम वापरू. एवढं कळलं. दे, वी हे जर असतील, इथे आय आलेला आहे तरी आपण इज का वापरत असू, कारण की आपण क्रिकेटने सुरुवात करतो. एवढं कळलं. एम इज आर, क्रिकेट इज. नंतर आपल्याला काय करायचंय, क्रिकेट झालं, नंतर पाहायचंय आपल्याला ऑब्जेक्ट पहिला. मग याच्यानंतर पाहायचंय आपल्याला वर्ब प्लस. वर्ब कोणतं आहे आता, खेळण्याचं, म्हणजेच प्ले. पण मग हे जे प्ले मित्रा, याच्यात आपल्याला काय करायचंय, एका ईडीचा वापर करायचा आहे. प्ले प्लस ईडी इक्वल टू प्ले आणि ईडी. वाचायचं तर प्ले असंच आहे, पण ईडीचा त्याच्यात वापर करायचा आहे म्हणून इथे घेतला ईडी, प्ले. नंतर क्रिकेट इज प्ले. नंतर आपल्याला काय करायचंय मित्रा, जेव्हा आपण करता सांगू, करता कोण आहे, आय, कारण की तो सब्जेक्ट आहे ना, काम करणारा तो आहे, म्हणून तो असेल मित्रा करता. ओके, एवढी गोष्ट क्लिअर होते ना. क्रिकेट इज प्ले. म्हणून आपण पुढे काय करू, तर बायचा वापर करायचा आहे. करता दाखवण्याआधी एका बायचा वापर करायचा आहे म्हणून इथे घेतला एक बाय. ओके, क्रिकेट इज प्ले बाय. नंतर मग आता हा जो आय आहे मित्रा, करता, तर आपण काय करतोय, वाक्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तयार करतोय. ओके, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करतोय म्हणून मग मीचा वापर करू ना आपण, कारण की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आयला मी म्हणतात. ओके, म्हणजेच आपलं काय तयार झालं मित्रा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रिकेट इज प्ले बाय मी. एवढं क्लिअर झालं. एका एक्झाम्पलने कुठे चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन बघूया. आणि वर्ब नंतर काय वापरला होता मित्र आपण, तर सब्जेक्ट. ओके, एवढी गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांची. आता मित्रा इथे जो व्ही आलेला आहे त्याला बस एकदा 3 करून टाकायचा. V3 प्लस सब्जेक्ट. अशा प्रकारे ही रचना आहे. म्हणजेच तुमचा फॉर्म्युला काय तयार केला आपण, तर फॉर्म्युला काय तयार झाला मित्रा, ऑब्जेक्ट प्लस, लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि हे एक्झाम्पल जवळ नका लिहू. ऑब्जेक्ट प्लस नंतर एम इज आर प्लस एम इज आर प्लस V3 प्लस सब्जेक्ट. ओके, एवढं क्लिअर झालं. तर फॉर्म्युला सुद्धा समजला आणि आता सगळं काही समजतंय. फॉर्म्युला डायरेक्ट आपण असा सांगितला नाही, तर त्या फॉर्म्युल्याचा वापर करत करत आपण फॉर्म्युला समजलो. मग आता फॉर्म्युला समजवण्याची गरज पडेल का, नाही. तरी एकदा आपण समजून घेऊ. ऑब्जेक्ट पहिलं सांगितलेलं आहे, तर ऑब्जेक्ट आहे क्रिकेट म्हणून त्याला क्रिकेट. एमिजार यांच्यापैकी एकाचा वापर केला इज, कारण की क्रिकेटच्या पुढे इज वापरता येईल. ऑब्जेक्ट प्लस एम इज आर, इज वापरला. नंतर प्ले लिहिलंय का, नाही, पण मग वर्ब वापरायचंय. क्रिया कोणती आहे, खेळण्याची. मग खेळणं कुठे दिलेलं आहे, प्ले मध्ये, मग इथे घेतला प्ले. मग आता इथे काय करायचंय, ईडीचा वापर करायचा आहे, जे की प्ले प्लस ईडी इज इक्वल टू प्ले. ओके, एवढं क्लिअर होतंय ना मित्रा चांगल्या प्रकारे. नंतर आता पुढे एका बायचा वापर करायचा, पण केव्हा करायचा, करता दाखवण्या आधी बायचा वापर करायचा, नंतर मीचा वापर करायचा. मीचाच म्हणजे प्रत्येक वेळेला तोच वापर करायचा का, इकडे लक्ष द्या. आय, ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह मध्ये आय होता, करता आय, पण याच कर्त्याला पॅसिव्ह मधून काय म्हणतायत, तर मी म्हणतायत, म्हणून इथे काय घेतला मित्रा, तर मी घेतला. ओके, एवढं कळतंय. फॉर्म्युलाही आपण समजून घेतला, एवढं सगळं समजून घेतलं. आता एक्झाम्पल 2 बघूयात. आता काय आपलं, वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट एक्झाम्पल आहे मित्र आपलं पुढचं. वी प्ले क्रिकेट कसं बनेल, आताच्या आता या व्हिडिओला पॉज करा, थांबवा, पॉज करा आणि एक्झाम्पल सोडवून बघा. सोडवलं
येतंय तेच उत्तर. जर आलंय तर ठोकत आली. अरे जर नाही आलंय तर इकडे लक्ष द्या मित्रा, आणि जर सोडवूनच नाही पाहिलंय तरी इकडेच लक्ष द्या, कारण की सोडवता आलं नाही म्हणून सोडवून पाहिलं नाही. जेव्हा लक्षात येतं आपल्याला तेव्हाच समजतं. बघा तर म्हणून काय केलं पाहिजे, नीट चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. मग आता वी प्ले क्रिकेट आहे ना, मग आता आपल्याला काय करायचंय रे, वी काय सब्जेक्ट प्ले वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युल्यानुसार ऑब्जेक्ट पहिले घ्यायचा आहे. क्रिकेट आलं म्हणजे पुढे ॲमिजार पैकी इजचाच वापर होईल, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर बघा, म्हणून क्रिकेट सर्वात पहिले ऑब्जेक्ट वापरला आपण. क्रिकेट हा ऑब्जेक्ट झाला ना आता शेवटचा. नंतर पुढे काय दिलेलं आहे, एम इज आर. आपण याच्यानुसार फॉर्म्युला तयार केला होता आणि हाच फॉर्म्युला असेल. तयारही केलेला असला तर फॉर्म्युला तयार करायची टेक्निक हेच आहे. तर बघा फ्रेंड्स, क्रिकेट नंतर मग क्रिकेट जर आलं तर ॲमिजार पैकी इज वापरावा लागतो. ओके, क्रिकेट इज. नंतर आता काय करायचंय, या ॲमिजार पैकी एक झाला, येस. नंतर मग वर्ब वापरायचा आहे. वर्ब काय मित्रा, प्ले, म्हणून इथे लिहिलं प्ले. पण मी काय सांगितलं होतं, प्ले सोबत ईडी वापरायचा आहे. प्ले प्लस ईडी इक्वल टू काय झालं मित्रा, प्ले. ओके, म्हणणार आपण त्याला प्लेच आहे म्हणून इथे घेतला ईडी. क्रिकेट इज प्ले. नंतर काय करायचंय मित्रा, आपल्याला बायचा वापर करायचा आहे ना. बघा रे, सगळं काय होतंय, हे तसं रिपीट झालं, कारण की आपण फक्त कर्ता बदलला होता. म्हणून क्रिकेट इज प्ले बाय तसं येणार आहे. ओके, क्रिकेट इज प्ले बाय, क्रिकेट इज प्ले बाय. मग आता फक्त काय बदलणार आहे, कर्ता. कर्ता बदललेला आहे म्हणजेच कर्ता काय, वी. तर वीला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय म्हणतात, तर अज म्हणतात ना, वीला अज. म्हणून आपण इथे घेऊ अज. क्रिकेट इज प्ले बाय अज. ओके, इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स मध्ये कशा प्रकारे यूज होतंय समजतंय मित्रा, बिलकुल समजतंय. बघा आता अजून एक एक्झाम्पल बघूया, तिसरं. यू प्ले क्रिकेट. काय करायचं, सर्वात पहिले ऑब्जेक्ट वापरायचं. क्रिकेट, ऑब्जेक्ट काय, क्रिकेट, म्हणून इथे घेतलं क्रिकेट. नंतर पुढे क्रिकेट लागलं म्हणजे पुढे काय करायचं, इज वापरायचं. क्रिकेट इज. नंतर इथे ईडी नाही पाहिजे, यू प्ले क्रिकेट मध्ये. क्रिकेट इज. नंतर एवढं झालं तर वर्ब वापरायचंय म्हणून प्ले. नंतर वापरला ईडी, क्रिकेट इज प्ले. नंतर बायचा वापर करायचा. यूला यूज म्हणतात मित्र, बस, कारण की यूला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये यूज म्हणलेलं आहे, दोन्ही यूला यूज म्हणलेलं आहे. ओके, तर झाला इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कशी बदलते, एवढं क्लिअर झालं मित्रा, बिलकुल झालं. तर आता आपण पुढे बघूया. तर आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये याचा वापर कसा होत असेल हे आता आपण समजूया. तर आता मित्रा एक्झाम्पल 1, म्हणजेच काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एवढं समजलं मित्रा, म्हणजेच काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे. मी शिकवत आहे पण शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये, त्याला काय म्हणतात मित्रा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एवढं कळलं ना. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर हे एक्झाम्पल आहे. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. ओके, आता इथे ऑब्जेक्ट काय मित्रा, क्रिया तर वाचण्याची सुरू आहे पण अ न्यूजपेपर हे काय ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणून पॅसिव्ह व्हॉइस होताना काय होईल, जर आयएनजी लागलेला आहे मित्रा आणि जर अ लागलेला आहे अशा प्रकारे काही, तर आणि आय एम रीडिंग अ न्यूजपेपर याचा अर्थ काय झाला, मी वर्तमानपत्र वाचत आहे. वाचता का रे तुम्ही न्यूजपेपर, वाचता का तुम्ही, नाही, आम्ही तर मोबाईलच पाहतो. बघा आता आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. आता हे कसं बनेल, अ न्यूजपेपर हे पूर्ण ऑब्जेक्ट झालं, फक्त न्यूजपेपर ऑब्जेक्ट आहे पण मग अ न्यूजपेपर याचा अर्थ झाला एक न्यूजपेपर.
वन न्यूजपेपर असं कधीच लिहित नाही आपण. बघा, म्हणून अ चा वापर करतो. या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. आता अ न्यूजपेपर हे सर्वात पहिले आपण लिहिलं इथे, अ न्यूज पेपर. नंतर काय करायचंय, अ वापरला म्हणजे याच्यात सुद्धा काय झालं, ऑब्जेक्टचा यूज झाला. आपण फॉर्म्युला बनवून घेऊ इथे. आपण जशा प्रकारे करत जातोय तशा प्रकारे इथे फॉर्म्युला बनेल, काही वेगळा थोडी राहणार आहे. ऑब्जेक्टचा यूज झाला प्लस नंतर काय होणार आहे, अ न्यूज पेपर. मग काय करावं लागतं, अ न्यूज पेपर आहे की नाही मित्रा ते. मग आता इथे काय करावं लागेल, ओ प्लस आय एम रिडिंग अ न्यूज पेपर असं एक्झाम्पल आहे. आता अ न्यूज पेपरच्या पुढे काय केलं पाहिजे, पहिले काय करत होतो आपण, याच्यात काय करावं लागतं ना पुढे, तर एम इज आर चाच वापर करायचा आहे. जर न्यूजपेपर आलं तरी आपल्याला काय यूज करावं लागेल, इज यूज करावं लागेल. अ न्यूजपेपर इज. पुढे काय वापरावं लागतं, प्लस बी चा वापर करावा लागतो. पण मग आता याच्यात काय रे, प्रत्येक ठिकाणी काम काय अपूर्ण राहिलेलं आहे. म्हणून आपण काय वापरतो मित्रा, पुढे आयएनजी वापरतो. इक्वल टू टोटल काय झालं, बीइंग. बेइंग म्हणायचंय आता याला, कारण की नुसतं बी म्हणून नाही चालणार. म्हणून पुढे काय वापरणार आहे आपण, बीइंग. मग फॉर्म्युल्यात याच्या पुढे काय सांगितलेलं आहे, बीइंग, म्हणून इथे लिहिला बीइंग. ओके, अ न्यूज पेपर इज. मग आता याच्या पुढे काय करायचंय, अ न्यूज पेपर इज बीइंग. मग आता रीडिंग जे, रीडिंग, रीडिंग मधून आयएनजी काढून टाकला तर काय उरलं रे, रीड उरलं. म्हणजेच पुढे काय लिहायचंय, फक्त रीड. मग आता एवढं झालं, अरे रीड लिहायचंय म्हणजेच वर्ब लिहायचंय प्लस वर्ब. ओके, वर्बचा हे काय देतो आपण, वर्ब लिहिताना किंवा आपण काय करतो मित्रा, वर्ब लिहिताना आपण किंवा काय करतो, काय करत असतो, तर V3. ओके, प्लस एवढं आलं. तर मग आता रीड इथे आलं, कारण की आपण काय केलं होतं, रीडिंग जे आपण वर्ब वापरतो ना पुढे, मग रीडिंग मधून आयएनजी आपल्याला कट करायचा आहे, मग रीड. मग आता इथपर्यंत आल्यावर काय करावं लागणार आहे, तर आता बायचा वापर करायचा. इथपर्यंत आल्यावर काय वापरायचा, तर बाय. म्हणून आपण इथे करू बाय. नंतर मग सर्वात पहिले इथे दिलाय आय, म्हणून मग आय, आणि याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हटलेलं आहे मी, म्हणून इथे घेऊ आपण मी. समजलं एक्झाम्पल. चला तर अजून एक एक्झाम्पल बघूयात याचंच, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. पुढचं एक्झाम्पल आहे मित्रा, सी इज लर्निंग इंग्लिश. आता इथे काय करावं लागेल, सी इज लर्निंग इंग्लिश मध्ये काय करावं लागेल, थोडा विचार करा. सोडवा मित्रा, सोडवून पहा, व्हिडिओ पॉज करून सोडवून पहा. जर आलं तर काय ठोकवत आली. बघा फ्रेंड्स, आता सी इज लर्निंग इंग्लिश, याचं काय येईल, सर्वात पहिले ऑब्जेक्ट उतरवला इंग्लिश. फॉर्म्युला तुम्ही तुमच्या वहीत लिहिलात असेल, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, जे जे महत्वाचं आहे ते लिहत राहा. तर तशानुसार सर्वात पहिले ऑब्जेक्ट वापरला इंग्लिश. मग पुढे आपल्याला काय वापरायचंय, एम इज आर पैकी एक. मग त्याच्यातून आपल्याला वापरावं लागेल इज. ओके, इंग्लिश इज. मग आता हे जे लर्निंग दिलेलं आहे ना, वर्ब काय लर्निंग, कारण की ती शिकते, शिकणं हे पण काय आलं त्याच्यातच. मग आता इथून मायनस काय झाला, आयएनजी मायनस झाला. मग उरला काय, लर्न. गणितनी शिकवते बरं, मॅथनी शिकवते, बस थोडस लक्षात राहायला पाहिजे, म्हणून एक सायकोलॉजी आहे. तर बघा लर्न. मग आता पुढे प्लस केला टी, याच्यात पुढे टी वापरावा लागतो, म्हणजेच हे काय झालं मित्र, लर्न. म्हणून आपल्याला पुढे काय लिहावं लागेल, लर्न. ओके,
पण मग आता याच्या आधी काय करावं लागतं आपल्याला बी चा वापर करावा लागतो आणि बी मध्ये प्लस आयएनजी करावा लागतो म्हणजेच ते काय झालं बी इंग्लिश इज बी ओके मग पुढे काय करावं लागेल हे जे लर्न बनलं आपलं लर्न जे आन्सर आलं त्याला इथे लिहायचं लर्न मग आता इंग्लिश इज बीइंग लर्न्ड मग आता इथपर्यंत आल्यावर काय करायचंय बायचा वापर करायचा आहे नंतर मग जे आपलं सी होतं तर सी पायचा सी ला काय म्हणलेलं आहे हर म्हणलेलं आहे पॅसिव्ह मध्ये म्हणून इथे घेतला हर ओके एवढं क्लिअर झालं मित्र अजून एक एक्झाम्पल पाहिजे बिलकुल पाहूयात आता चालू झालाय मित्र प्रेझेंट परफेक्ट टेन्स ओके सर्वात पहिले आपण बघूयात एक्झाम्पल 1 तर सर्वात पहिले एक्झाम्पल काय मित्र आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क जास्तच फास्ट चालू नाही का आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क आता हे कसं होईल रे समजतंय का आता आपण सर्वात पहिले जसं करायचं ना तशाच प्रकारे होईल बिलकुल आता ऑब्जेक्ट काय मित्रा होमवर्क आहे याचा अर्थ समजला का मी माझा होमवर्क कंप्लीट केला आहे म्हणजेच मी माझा होमवर्क पूर्ण केला आहे तर आता होमवर्क जे नाव आहे त्याच्या आधी काय लागलेलं आहे माय लागलेलं आहे म्हणून सर्वात पहिले लिहायचा मित्रा माय होमवर्क म्हणजे तेच काय केलं आपण ऑब्जेक्ट पासूनच सुरुवात केली म्हणून फॉर्म्युला कसा बनेल सर्वात पहिले तर ऑब्जेक्टच लिहिला जाईल ना मग ऑब्जेक्ट प्लस माय होमवर्क म्हणून आपण इथे करू मित्रा माय होमवर्क हे पुसल्या गेलं तरी आपलं काय होतंय माय होमवर्क नंतर एवढं झालं मित्रा ऑब्जेक्ट प्लस एवढं कळलं ना माय होमवर्क मग आता पुढे काय करायचंय आपल्याला हॅव हॅजचा वापर करायचा आहे तर होमवर्कला आपण काय करू हॅजचा वापर करू हॅजचा जर होमवर्क असेल तर म्हणजेच आपण हॅव किंवा हॅज याच्यात वापरतो ओके एवढं कळलं मित्रा प्लस आता इथपर्यंत आल्यावर एकच गोष्ट करावी लागते ते म्हणजे कोणती असेल क्रिया वर्ब लिहावं लागतं काय केलं त्यांनी गृहपाठ पूर्ण केला मग पूर्ण करणे ही काय क्रिया आहे म्हणजेच कम्प्लीटेड म्हणून कम्प्लीटेड सर्वात पहिले घ्यायचंय पण कम्प्लीटेड घ्यायच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे मित्रा बीन वापरायचं आहे ओके बीन म्हणून हॅज बीन पुढे काय वापरू मग बीनच्या नंतर प्लस विथ 3 म्हणजेच काय वर्ब पूर्ण करणे ही काय होती आपली क्रिया होती ओके मग कम्प्लीटेड कळते ना फॉर्म्युल्यानेच कळते की रचना कशा प्रकारे होते जरा जास्तच झालंय कम्प्लीटेड नंतर मग आता काय करावं लागेल रे माय होमवर्क हॅज बीन कम्प्लीटेड इकडे लक्ष दे मित्रा नाहीतर काहीच समजणार नाही मग आता याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं तर बायचा वापर करावा लागतो किती वेळा सांगून झाला आपलं लक्षातच राहिलं असेल बघा माय होमवर्क हॅज बीन कम्प्लीटेड बाय नंतर आयला पॅसिव्ह मधून काय म्हणतात मी इतक्या वेळा बोललो की तुमचं पाठच चुन गेलं असेल माय होमवर्क हॅज बीन कम्प्लीटेड बाय मी ओके एवढं कळलं मित्रा जास्त नाही होते म्हणजेच समजतंय सगळं हा चॅट जर तुम्ही लिहून ठेवला आणि हे वाक्य लिहिले आणि जर तुम्हाला समजलेले असले ना तर तुम्हाला काहीच कठीण होणार नाही ओके प्रेझेंट मधला आपण पूर्ण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यापर्यंत ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जात नाही ओके तर पुढे बघूयात अजून
तर दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. आता हे कशा प्रकारे होईल मित्र, इकडे लक्ष द्या. इधर ध्यान दो नहीं तो कुछ नहीं आएगा. दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. हा चार्ट मी कमीत कमी 50 म्हणजेच 3-4 वेळा पुसला असेल. चुकून पुसला गेला, नाही तर मी कशाला पुशीन. दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. बघा रे आता इथे काय होईल, न्यू हाऊस. जसं की आपण इथे काय केलं होतं, ऑब्जेक्ट यूज केलं होतं होमवर्क, पण मग त्याच्या आधी माय होता म्हणून मायला सुद्धा यूज केलं होतं. तशाच प्रकारे हे न्यू हाऊस आहे पण ऑब्जेक्ट, पण याच्या आधी अ यूज झालाय म्हणून सुरुवातीला अ न्यू हाऊस. हे झालं आपलं पूर्णचं पूर्ण ऑब्जेक्ट. ओके, एवढं समजतंय ना मित्रा? बिलकुल समजतंय का नाही समजणार? अ न्यू हाऊस नंतर मग काय करावं लागेल, हॅव हॅजचा वापर करायचा आहे. तर आपल्याला करायचा इथे हॅज. ओके, अ न्यू हाऊस हॅज. मग पुढे काय करावं लागतं आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये, फॉर्म्युला काय तयार केला होता आपण, याच्यानंतर बीनचा वापर करायचा आहे. ओके, म्हणून पुढे घेतला आपण बीन प्लस. नंतर प्लस कशाला वापरतोय मी ते बघा, नंतर आता विथ. एवढं कळतंय ना? मग आता याच्यानंतर आपल्याला वर्ब वापरायचंय. तर वर्ब कोणतं आहे मित्र? एक्झाम्पल काय होतं, दे हॅव बिल्ट अ न्यू हाऊस. एकदम चांगल्या प्रकारे समजून घ्या. हॅज बीनच्या पुढे आता आपण घेऊ ना, तर कंप्लीट कोण करतंय, न्यू हाऊस. कसं येईल रे? मग आता याच्यात सर्वात पहिले शोधा वर्ब. हॅव बिल्ट हे सापडलं आपल्याला वर्ब. मग आता हॅव बिल्ट तर सापडलं म्हणून हे काय राहील, बीन. हॅव बिल्ट सापडलं पण आता हॅव बिल्ट. हॅवचा अर्थ वेगळा आणि बिल्टचा वेगळा. फक्त याच्यात बी नाहीये तर फक्त बिल्ट घ्यायचा आहे. ओके, कारण की बिल्ट फक्त वर्ब आहे. अ न्यू हाऊस हॅज बीन बिल्ट. मग आता पुढे काय करावं लागेल, बायचा वापर करावा लागतो ना वर्ब वापरल्यावर, म्हणून बाय घेतला. मग आता देला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय म्हणतात, तर चॅट मध्ये बघूया, देम म्हणतात. ओके, बाय देम. काही कन्फ्युजन असेल तर कमेंट मध्ये विचारा, कारण की आता लाईव्ह थोडी करतोय आपण. सध्या लाईव्ह कमीत कमी थोड्या दिवस बंदच राहील. तर बघा, अ न्यू हाऊस हॅज बीन बिल्ट बाय देम. ओके, समजलं? 1-2 एक्झाम्पल सोडवून पहा मित्र, म्हणजेच अशा प्रकारचे एक्झाम्पल घ्या जे की तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येतील. तर आता प्रेझेंट टेन्स तर झालं कंप्लीट. तर आता पास्ट टेन्स मध्ये कशा प्रकारे वापर होतो समजूयात. आता आपण घेतोय मित्रा पास्ट परफेक्ट टेन्सचं पहिलं एक्झाम्पल. तर पहिलं एक्झाम्पल कोणतं घेऊ, डॅश डॅश. कोणतं घेऊ मित्रा, द डॉग बीट द चाइल्ड. द डॉग बीट द चाइल्ड. आता हे कशा प्रकारे होतं मित्र, द चाइल्ड याच्या पहिले आपण काय घेतलेलं आहे रे, थांबा. सर्वात पहिलं एक्झाम्पलने समजेल का नाही समजेल याच्याकडे माझी गॅरंटी नसते, कारण की तेव्हा तर आपण फॉर्म्युला तयार करत असतो. अजून एकदा खाली फॉर्म्युला लिहून घेऊ थोडा, मला पण काही अडचण येते. फॉर्म्युला. तर आता याच्यानंतर काय होतं मित्रा, द डॉग बीट द चाइल्ड. तर आता चाइल्डच्या आधी काय लागलेला आहे, द लागलेला आहे, म्हणजेच द चाइल्ड हे पूर्ण ऑब्जेक्ट झालं. म्हणजेच सर्वात पहिले आपण यूज करू ऑब्जेक्ट. इथे लिहून घेऊ पहिले, तिथे फक्त ऑब्जेक्ट लिहिल्याने काय फायदा नाही का. द चाइल्ड. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, वाज वेअरचा वापर करायचा मित्रा. पुढे घाबरायचं नाही मित्रा, वाज वेअरचा वापर करायचा. कशाला टेन्शन घ्यायचं रिकामं. द चाइल्ड. वाज वेअर पैकी काय वापरू शकतो आपण इथे, चाइल्ड जर आलं तर आपल्याला वापरायचा वाज. ओके मित्रा, क्लिअर? मग आता वाजच्या नंतर आपल्याला काय रे, पुढे काय वापरावं लागेल, वेअरच्या पुढे ऑब्जेक्ट वापरायचंय. मग आता ऑब्जेक्ट कोणतं आहे मित्रा, बीट आहे. बीट.
पण मग आता बीटच्या पुढे काय वापरायचंय? एन वापरायचं आहे. पण मग आता याच्यात टी डबल टी घ्यायचा आहे, अजून एक टी घ्यायचा आहे, म्हणजेच टी एन वापरायचे नव्हे. इक्वल टू काय झालं मित्रा? ते पूर्ण बीटन. म्हणून आपण इथे घेऊ टी एन. ओके, क्लिअर होतंय ना? चांगल्या प्रकारे समजतंय. मग आता वर्क झाल्यावर आपण काय करतो रे? बायचा वापर करतो. म्हणजे जेव्हा बाय वापरला मित्रा आपण, आणि जेव्हा आपण बाय वापरला त्याच्यानंतर आपल्याला काय पाहावं लागेल? काय पाहावं लागेल? बाय. एवढं झालं ना? मग आता इथे द डॉग जे, इथे पॅसिव्ह व्हॉइसचा काही संबंध नाही आला. मग द डॉग जे, तिथे आपल्याला काय करायचंय? तसंच तसं उतरवून द्यायचंय द डॉग. कॉपी पेस्ट. तर बघा, द चाइल्ड वॉज बिटन बाय द डॉग. ओके, मग आता हे आलं का? याच्यातलं काही आलं का? नाही. पण मग याची गरजही पडते जास्त करून. बघा, तर आता पुढचं एक्झाम्पल सुद्धा बघूयात. बघायचं ना? बिलकुल पुढचं एक्झाम्पल बघूयात फ्रेंड्स. आपल्यालाही आता जास्त वेळ करायचंय आणि चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय. बाकी आपल्याला असं नाही करायचंय ते काहीच समजलं नाही, पटकन संपलं. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल मित्रा, इंग्लिश शिकण्याकरता, माझ्याशी गप्पा मारायकरता नाही तर इंग्लिश शिकण्याकरता, तुमचा असा मोबाईल आहे, हा माझा व्हिडिओ समजा व्हर्टिकल शेपमध्ये जर तुमचा मोबाईल आहे, तर तुम्हाला खाली मोर नाव दिसतं. तर त्या मोर नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक डिस्क्रिप्शन उघडेल. म्हणजेच मी म्हणू शकतो शॉर्टकट मध्ये की डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या ग्रुपची लिंक आहे. पण ज्यांना डिस्क्रिप्शन ओपन नाही करता येत तर अशा प्रकारे जा, मोरवर क्लिक करा. व्हॉट्सअप ग्रुप लिंक लिहिलेलं असेल, त्याच्याजवळ जी ब्ल्यू कलरची लिंक असेल त्याच्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा. ओके. आणि माझा जो एक वाक्यांचा व्हिडिओ होता, कोणतंही वाक्य, कोणतंही मराठी वाक्य इंग्लिश मध्ये बनवणं शिका, त्याच्यात मी एकदम प्रॉपर सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला जॉईन व्हायचंय व्हॉट्सअप ग्रुप मध्ये. तर बघा फ्रेंड्स, बिलकुल स्क्रीनवर सांगितलेलं आहे मी डायरेक्ट तुम्हाला. ओके, ही फॉरगॉट हिज बॅग. आता इथे काय करावं लागेल? कळतंय का? हिज बॅग. इथे काय केलं होतं रे आपण? द चाइल्ड घेतलं होतं पहिले. मग बॅग हा काय ऑब्जेक्ट आहे, पण त्याच्या आधी लागलेला आहे हिज, म्हणून आपण घेतलं हिज बॅग. ओके, कळतंय मित्रा? समजतंय ना? एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने चाललं नाही राहते ना, त्याच्यामुळे नीट कॅच करा मी जे जे बोलतोय ते. हिज बॅग. आता इथे याच्या प्रकारेच याला सोडवून बघा, जमतंय का तुम्हाला? चुकलं तरी काय, कोणी मारणार थोडीच आहे. बघा लवकर, जमतंय का? ट्राय करा पहिले व्हिडिओ पॉज करून. मी तर आता इथे सोडवतोय हिज बॅग. नंतर काय करावं लागेल मित्रा? हिज बॅग नंतर मग आता वॉज वेअर चा वापर करायचा आहे, तर बॅगही आलं तर आपण वापरू वाज. एवढं कळतंय ना? वॉज. मग आता जे फॉरगॉट, फॉरगॉट हिज बॅग, तर आता आपण कुठे आलो मित्रा? ऑब्जेक्ट घेतलं ना मग आपण. मग ऑब्जेक्ट नंतर हा वॉच सुद्धा वापरला. मग आता वर्क कोणतं होतं? वर्क प्लस सब्जेक्ट येतो इथे ना. मग आता वर्क कोणतं होतं मित्रा? फॉरगॉट. क्रिया ही होती म्हणून इथे आणली. पण मग फॉरगॉट जे आहे त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय? प्लस टीईएन. माझं टीन प्लस सारखंच दिसतं नाही का? एल जरा मोठं करून टाकतो प्लसला. इक्वल टू फॉरगॉटन. ओके मित्रा, क्लिअर होतंय ना? म्हणून आपण इथे लावू टीईएन. ओके, हिज बॅग वॉज फॉरगॉटन. मग आता याच्यानंतर काय करावं लागेल? वर्क झाल्यावर आपण वापरतो बायला. मग बाय वापरला ना, मग बाय नंतर ही फॉरगॉट आहे. मग आता तो का तसाचा तसा लिहून टाकावा लागेल. बोला लवकर, तसाचा तसा लिहून टाकावा लागेल का? तसाचा तसा लिहून टाकावा लागेल का? बिलकुल नाही लिहावं लागणार मित्रा. का नाही लिहावं लागणार? ही आलेला आहे म्हणजे काय?
यांच्यापैकी एक आलेला आहे आणि जर यांच्यापैकी एक आलेला आहे तर हिला म्हणतात पॅसिव्ह मध्ये हिम. म्हणून आता बायच्या पुढे आपण जोडलं हिम. मग का नुसतं हिम जोडून होऊन गेलं मित्र? बिलकुल झालं ना? नाही थोडी म्हणायचंय तुम्हाला. बिलकुल झालं. तुम्हाला जर असं विचारलं हे झालं का? नाही झालं असं म्हणून देता. तसं नाही चालत, पहिले समजून घ्यायचं. बघा तर आता पुढे बघूयात. झाला प्रेझेंट पास्ट परफेक्ट टेन्स क्लिअर झाला. पास्ट कंटिन्युअस टेन्सला सुरुवात करायची. बिलकुल करूयात. चला तर 6 मिनिटात शिकलो मित्र आपण पास्ट परफेक्ट टेन्स. किती सोपा होता बघा. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय एक्झाम्पल घेता येईल रे? आता काही घेऊन टाका म्हणा, काही घेऊन टाक म्हणा, मला काय करायचंय, आम्ही बस शिकतोय. बघा आता द बॉय माझ्याकडे सगळे एक्झाम्पल लिहून ठेवलेले आहेत मित्र. माझ्या वहीवर सगळं तयार आहे. मेकिंग बस त्याच्यात फॉर्म्युलाने लिहिला होता जो की आपण तयार केला. द बॉय वॉज मेकिंग अ काइट. आता काय करता येईल? मग आता याच्यात ऑब्जेक्ट कोणतं आहे रे? काइट आहे. मग आता इकडे पहा मित्रा, काइट आहे की नाही, पण त्याच्या आधी काय लागलेला आहे? म्हणून काय आलं मित्रा? काइट. बरोबर. स्मार्ट झाले सगळे, आता बरोबर उत्तर देत आहेत. बघा आता अ काइट. याच्या नंतर काय करावं लागेल मित्रा? वॉज वेअरचा वापर करायचा. इथे वॉज आलाय ना? वॉज आलाय की नाही? मग आता ऑब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर असं केलं आपण. मग आता यांच्यापैकी आपल्याला वापरायचा आहे वॉज. असा फॉर्म्युला का बनला आपला एवढा? कारण की सर्वात पहिले ऑब्जेक्ट घेतलं, नंतर वॉज किंवा वेअर यांच्यापैकी एक वापरला. मग आता याच्यात बेईंगचा सुद्धा संबंध येतो. मग आता पुढे काय करावं लागतं आपल्याला? बेईंग वापरावा लागतो. प्लस बेईंग. बी प्लस आयएनजी इज इक्वल टू बेईंग. मग आता पुढे काय करावं लागेल? म्हणून इथे आपण काय घेऊ? बेईंग. समजताय का मित्रा? मग आता पुढे काय करावं लागेल? इथे घ्यावं लागेल मेड. मेकिंगलाच मेड म्हणलं मित्र. ओके. म्हणजेच वर्ब मेड आला. जो मेक आहे त्याला मेड दिलं, मेकला मेड नाव दिलं. ओके ना? मग आता पुढे काय करावं लागेल? बायचा वापर करायचा आहे. ऑब्जेक्ट मेकिंग होतं. मग आता हे होतं मेकिंग. मेकिंग मधून काय केलं? मायनस आयएनजी केला. इक्वल टू काय उरलं? मेक. मग आता त्याच्यात पहिले एक ई होता त्याला परत टाकला. मग इज इक्वल टू काय झालं? मेक. पण मग आता मायनस परत एम ए के मायनस केला. मग आता इथे काय उरलं? ई उरला फक्त. मग आता एम ए नी मायनस केला, सगळंच सगळं मायनस केलं. तर आता फक्त याच्यातून काय झालं? मायनस ई जो लागला होता प्लस इक्वल टू ई जो झाला होता त्याच्यातून मायनस के झाला. मायनस के काय उरलं? आणि मग त्याच्यात मेक मध्ये आता जो मे उरलेला होता त्याच्या आधी ईच्या आधी काय केलं? प्लस डी केला आणि त्याच्यानंतर प्लस ई केला. तर इक्वल टू मे आला आणि त्याच्यानंतर डी. इंग्लिशला मॅथ बनवून टाकलं नाही का? बघा आता पुढे बघूयात. मेड बाय. मग आता हे जे उरलेलं आहे याचं काय करायचं? बघा आता नीट लक्ष द्या इकडे. ओके. मग आता करता काय? द बॉय. यांच्यापैकी कोणी आलंय का रे? नाही आलेलं आहे. म्हणून हा द बॉय तसाचा तसा इकडे. हे काही असं तुम्हाला सोडवत बसायचं नाहीये मित्र. बस मी तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे आणि समजलं पाहिजे म्हणून लिहितोय. बाकी हे प्लस मायनस इंग्लिश मध्ये होत नाही. ओके. एवढं तर तुम्हाला माहितीच असेल. आता चालू झालाय मित्र पास्ट परफेक्ट टेन्स आणि याचं घेऊयात पहिलं एक्झाम्पल. तर काय एक्झाम्पल आहे मित्र? पाहूयात. आय हॅड कम्प्लीटेड माय होमवर्क. I had completed
माय होमवर्क. ओके, आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क. सर्वात पहिले काय करावं लागतं मित्र, आपण तयार करूया इथे फॉर्म्युला तयार करूयात मित्र इथे. ओके, मार्करची इंक संपली, ती पण टाकून घेतो मी. तर बघा आता फॉर्म्युला तर आपण तयारच करणार आहे. मग सर्वात पहिले फॉर्म्युल्यामध्ये सर्वात पहिले काय येतं मित्र, ऑब्जेक्ट. मग आता ऑब्जेक्ट कोणतं आहे, माय होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे. कोणतं, माय होमवर्क, कारण की होमवर्क हे ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या आधी लागलाय माय, म्हणून आपण घेऊ माय होमवर्क. माय होम वर्क. ओके, माय आणि होमवर्क वेगवेगळे बर, फॉर्म्युला जरा जास्तच वरती येऊन गेलो. अशा नुसतं टाइमपास होऊन जातो यार आपला. माय होमवर्क, याच्यानंतर काय, माय होमवर्कच्या पुढे काय घ्यावं लागेल मित्र आपल्याला, माय होमवर्क. मग आता याच्या पुढे काय वापरायचंय मित्र, हॅड आणि बीनचा त्याच्यात वापर करायचा आहे. सर्वात पहिले आपण काय वापरू, ऑब्जेक्ट प्लस हॅड. हॅड आणि बीन कंपल्सरी. ओके, प्लस प्लस बीन म्हणलं म्हणजे दोन्ही कंपल्सरी आहे. जर हॅड आणि बी नसतं तर दोघांपैकी एक, आणि जर प्लस बी नसलं तर दोन्हीच्या दोन्ही. मग आता बीन. ओके, एवढं कळतंय मित्रा. आणि मग त्याच्यानंतर वर्ब वापरायचं असेल आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्ट. बिना वाक्याचाच फॉर्म्युला तयार करून दिला नाही का. बघा आता पुढे बघूया, माय होमवर्क. मग आता फॉर्म्युल्यामध्ये काय घेतलेलं आहे, हॅड आणि बीन. मग सर्वात पहिले काय करावं लागेल मित्रा, माय होमवर्क. आता हॅड यूज करायचा, सर्वात पहिले हॅड दिलेला आहे म्हणून इथे हॅड यूज करायचा, एवढं कळलं. मग हॅडच्या पुढे बीन दिलेला आहे म्हणून हॅड बीन दोघांचे दोघं एकत्र टाकून घ्यायचे, हॅड बीन. ओके, एवढं कळलं मित्रा. मग आता क्रियापद कोणतं आहे, कम्प्लिटेड. पूर्ण आहे क्रियापद आहे, कम्प्लीट. ओके, कम्प्लिटेड. मग आता क्रियापद जवळ आल्यावर काय करायचं मित्रा, बायचा वापर करायचा. मग आता इथे काय दिलेला आहे, करता दिलेला आहे. तर आयला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय म्हणतात, तर मी, म्हणून इथे घेतलं मी. ओके मित्रा, कळलं, बिलकुल कळलं. एका तासाचं होईल बहुतेक आता, म्हणजेच व्हिडिओ आपला एका तासाचा होईल. पण आता आपण पार्ट 2 नी करणार आहे, कारण की काही जास्तही बाकी नाही आहे ना आपलं. चला तर आता एक्झाम्पल 2 बघायचं का, बिलकुल बघूया. द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन. हे वाक्य कशा प्रकारे बनेल मित्रा, लक्ष द्या, लक्ष द्या. मग आता द स्टेशन शेवटचं आहे आणि एक आहे मित्रा ऑब्जेक्ट. काय ऑब्जेक्ट, इकडे पहा, इकडे बघा. आता द स्टेशन म्हणून आपण काय करू, ऑब्जेक्टला पहिले घेऊ, द स्टेशन. एवढं कळलं का, नक्कीच कळलं, द स्टेशन. नंतर मग आता याच्यात काय करायचंय, हॅडचा वापर करायचा ऑब्जेक्ट झाल्यावर, आणि मग त्याच्यानंतर बीनचा वापर करायचा. कळलं का, कारण की फॉर्म्युल्यामध्येच हॅड बीन दिलेले आहे ना, म्हणून द स्टेशन हॅड बीन. मग आता एवढं झालं मित्रा. मग आता याच्यानंतर वर्ब यूज करायचंय. मग आता काय, वर्ब लेफ्ट, वापस आली ना ती, म्हणून लेफ्ट द स्टेशन. मग आता द स्टेशन तसं आलं पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं का, लेफ्ट, बीन लेफ्ट बाय. स्टेशन वापस आलं का, ट्रेन रे, स्टेशन वापस आलं वाटतं, नाही ट्रेन वापस आली, कारण की चालणारी ती बिचारी. नंतर मग पुढे काय घेतलं आपण, ट्रेन. ओके, द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन, द स्टेशन हॅड बीन लेफ्ट बाय ट्रेन. ओके, कळतंय. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रॅक्टिस तर करणारच आहे, पण आताही करून घ्या, कारण की नुसता व्हिडिओ पाहत राहाल तर नंतर काय आठवेल. नुसता जर पाहताय मोबाईल आता, ते आम्ही वेगळ्या स्वप्नात, ते असं नाही चालणार. तर बघा फ्रेंड्स, आता पुढे बघूया. फ्युचर टेन्स सुरू झाला आपला मित्र. आता सुरू झाला इंडेफिनिट फ्युचर टेन्स, ज्याला विसरून जा. बघा फ्रेंड्स, का, कारण की साध्या भविष्य काळाचे पॅसिव्ह व्हॉइस प्रचलित नाही आहे.
चला तर म्हणजे हे शिकण्याची काही गरज नाही, कारण की याचं पॅसिव्ह वॉइस बनलेलंच नाहीये. तर मग आता आपण काय बघणार आहे, तर इंडेफिनिट काय म्हणतात त्याला, कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघणार आहे. एक्झाम्पल 1. काय एक्झाम्पल आहे? एक्झाम्पल 1. काय एक्झाम्पल आहे मित्र? आय विल हॅवच्या पुढे मग डी लावायची जरा जास्तच सवय पडून गेली. कंप्लीटेड माय होमवर्क. होमवर्क नाही यार, वर्क घेऊन टाकू. प्रत्येक वेळेला होमवर्क घेऊन घेऊन बोर होऊन गेलो. वर्क थोडस बोरिंग वाटलं ना की जरा काही ना काही चेंज करून घ्यायचं, चांगलं वाटतं जरा. बाय दिस संडे. माय होमवर्क. तर काय करावं लागेल यार? तर बघा रे, आता काय एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल वाचा पहिले. कोण कोण वाचतंय? आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय दिस संडे. मग आता इथे फॉर्म्युला काय आहे? सर्वात पहिले फॉर्म्युला पाहूयात. फॉर्म्युला देखेंगे. फॉर्म्युला तर ऑब्जेक्ट सर्वात पहिले वापरायचं रे. तर ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्टिव्ह वर्क. कारण की जे आपण काम करतोय कामाचं नाव नाही सांगितलेलं आहे, तर कामाचं नाव आहे कामाचं नाव आहे. समजा होमवर्क म्हणलं असतं तर ते गृहपाठ झालं असतं. मग त्याच्यापेक्षा आता इथे काय करावं लागेल? हे मी काय केलं माहितीये का रे तुम्हाला? माय वर्क विल हॅव. आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय दिस संडे. याच्यात पहिलेच माय वर्क लिहून घेऊ आपण. हे आपण काय वापरलं मित्र? ऑब्जेक्ट. आता याच्यानंतर आपल्याला काय वापरावं लागेल रे? शाल किंवा विल वापरायचं आहे मित्रा. दोघांपैकी एक येईल. शाल, विल. ओके. नंतर मग हॅव वापरला जाईल. हॅव. आणि याच्या हे तिन्ही वापरून झाल्यानंतर विथ 3 वापरला जाईल, म्हणजेच वर्ब वापरला जाईल. मग आता याच्यानंतर काय करावं लागेल रे? माय वर्क. आता शाल विल पैकी आपल्याला वापरावं लागेल इथे विल, कारण की वर्कचं काम होतं मित्र आणि वरती विल वापरलेलं आहे. ओके, एवढं क्लिअर झालं का रे? मग आता पुढे हॅव कंपल्सरी मित्र. हॅवला नाही विसरायचं बिचाऱ्याला. तो सोडून दिला तर तुला मार्क नाही भेटणार एक्झाम मध्ये. ओके. नंतर मग पुढे काय करावं लागेल आपल्याला? तर बिन पण घ्यायचा आहे मित्रा, कारण की एक्झाम्पल मध्ये बिन दिसतोय का? कुठे नाही दिसत आहे, पण मग इथे लावायचा आहे, फॉर्म्युल्यामध्ये नसला तरी. ओके. आय विल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय दिस संडे. मग आता पुढे बिन लावल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय? क्रिया लावायची. क्रिया काय? पूर्ण करायची, म्हणजेच कम्प्लिटेड. म्हणून इथे घेतला कम्प्लिटेड. नंतर आता काय करायचंय? आता क्रिया झाल्यानंतर बायचा वापर करायचा आहे. बाय. मग आता पुढे काय? आय आलेला आहे ना इथे. आय. बायचा वापर केल्यानंतर आलाय आय. आयला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हणतात मी. आता अर्ध्या लोकांना वाटलं असेल अर्ध्यापेक्षा जास्त की झाला सेंटेन्स कंप्लीट. नाही झाला मित्रा, नाही झाला. पॅसिव्ह व्हॉइस काही एवढ्या लवकर सोडत नाही आपल्याला. मग आता पुढे काय करावं लागेल? बाय मी डॉट दिला. नंतर मग याच्यानंतर काय करायचंय? बाय दिस संडे म्हणलं गेलेलं आहे पुढे ना, ज्याचा वापर आपण इथे कुठेच केला नाही, म्हणून मग शेवटी करायचा बाय दिस संडे. आता हे कुठून आणलं कोणाला समजलं नाही का रे? इथून घेतलं डायरेक्ट. याचं यूज कुठेच नाही झालं होतं एवढ्याचं, म्हणून याचं यूज इथे केलं. ओके, झालं मित्र. आता फॉर्म्युला एक्झाम्पल मध्ये मिक्स करून देऊ नका, त्याला खाली लिहू लागलं होतं. ओके, चला तर फॉर्म्युला काय होता आपला? आठवतोय का? फॉर्म्युला काय होता मित्र? ऑब्जेक्ट प्लस शाल विल प्लस नाही रे हॅव आहे ना, नाही. मग आता इथे आला हॅव प्लस वर्ब 3 प्लस
सब्जेक्ट. ओके. नंतर मग आता इथे आपल्याला काय करायचंय रे, इथे आपल्याला घ्यायचं एक्झाम्पल 2 पाहूया. एक्झाम्पल 2 कोणतं घ्यायचं, वी शाल हॅव, वी शाल नाही म्हणते मी, वी शाल, वेगवेगळे शब्द आहेत, मुलाचं नाव नाही घेते बर का. वी शाल हॅव लेफ्ट दिस हाऊस बाय, लेफ्ट दिस हाऊस बाय, left this house by the end of this month, the end of this month. किती कन्फ्युजन होत असेल ना तुमचं. बघा थोडा, एक मिनिट, याच्यात ऑब्जेक्ट कुठलं सापडतंय मित्रा, बाय द एंड ऑफ दिस मंथ. दिस मंथ हे ऑब्जेक्ट आहे नाही, मग दिस हाऊस हे ऑब्जेक्ट आहे मित्रा, म्हणून इथे घेतलं दिस हाऊस. थोडं लहान घ्यावं लागेल. कसं आहे, बसलं नाही याच्यावर का परत पडवून लिहावं लागेल, त्याच्यापेक्षा असंच बरं. मग आता विलचा वापर करायचा आहे आपल्याला इथे. विल, हाऊस जर आलं तर विलचा वापर करतो आपण. ओके. मग आता पुढे हॅव वापरणं तर कंपल्सरी मित्रा, म्हणून आपण हॅव वापरला. इथे दिसतोय ना आपल्याला हॅव वापरणं कंपल्सरी म्हणून. मग आता हॅव वापरल्यानंतर आपण काय वापरला होता, इथे बीन वापरला होता, म्हणून इथे सुद्धा घ्यायचा आहे बीन. मग आता याच्यात ऑब्जेक्ट कोणतं दिसतंय, तर लेफ्ट हे ऑब्जेक्ट दिसतंय, म्हणून इथे काय घेतला मित्रा, लेफ्ट. मग लेफ्ट घेतल्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, बायचा वापर करावा लागतो ना आपल्याला वर्ब घेतल्यानंतर. मग बाय, मग आता इथे काय होता, वी, बाय वापरला म्हणजे करता बायचा. आता वी ते, तर वीला काय म्हणतात पॅसिव्ह मध्ये, अज दिलेला आहे ना, अज, म्हणून आपण इथे घेतलं मित्रा अज. ओके, एवढं क्लिअर झालं. मग आता परत बाय घेऊ, बाय, कारण की बाय द एंड ऑफ दिस, इथे बाय आलेला आहे म्हणून परत बाय येईन मित्रा, म्हणून बाय द. मग आता बाय द वापरल्यानंतर बाय द एंड, हे आपण तसं उतरवतोय, बाय द एंड ऑफ दिस मंथ, ऑफ दिस मंथ. झालं का वाक्य पूर्ण? नाही. अरे हो म्हणत जा मित्रांनो, कधी कधी हो म्हणत जा. बघा तर आता आपण बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स, जो की आपला शेवटचा आहे. 53 मिनिटं झाली तुम्ही अभ्यास करताय नाही का. चला तर आता आपण पुढे बघूयात. आपण काय समजलो होतो मित्रा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चा काय पॅसिव्ह वॉइस प्रचलित नाही आहे, म्हणून आपण आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकलो नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. तर काय शिकलो मित्रा आपण, फ्युचर परफेक्ट टेन्स शिकलो. ओके, फ्युचर परफेक्ट टेन्स शिकलो आपण, फ्युचर परफेक्ट टेन्स शिकलो. समजलं का? मग आता फ्युचर परफेक्ट टेन्स शिकलो आणि हा काय होता, शेवटचा होता. बट मी काय केलं, फ्युचर कंटिन्युअस टेन्स तुम्हाला लिहून दाखवलं आणि तेच राहून गेलं. मग आता फ्युचर परफेक्ट टेन्स होता, एवढं लक्षात घ्या. ओके, आता काम सुटलं. म्हणजेच तुम्ही पण आराम करा, मी काही आराम म्हणजे मला काही आराम आहे नाही आता. तर बघा, तुम्ही पण अभ्यास करा, नाही तर मग थोड्या वेळ आराम करा. तर आता चांगलं वाटलं, सगळ्यांनी ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस शिकली. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारे शिकत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी काय केलं होतं ना, फ्युचर परफेक्ट टेन्स राहू दिलं होतं तेव्हाच आणि कंटिन्युअस टेन्स काही लिहिलेलं नाही होतं. बट मी काय केलं ना, पुसल्यावर मला वाटलं की आता कंटिन्युअस टेन्स सुरू होतोय, म्हणून मी काय केलं, कंटिन्युअस टेन्स लिहून टाकलं. पण पाहिलं तर परफेक्ट टेन्स संपून गेलेला होता. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शिकत राहा अशाच प्रकारे. ओके, बाय.